थांबा, आज तुमचाही उपवास आहे ना? एकादशी आणि दुप्पट खाशी की एकादशी आणि पूर्ण दिवसभर उपाशी? नक्की तुम्ही या दोघांमध्ये कुठे मोडता? एकादशीचा सर्वात मोठा सिक्रेट माहिती आहे का? उपवासाचा उद्देश म्हणजे उपाशी राहणे नाही, तर तुमच्या पचनसंस्थेला सुट्टी देणे आहे. जर तुम्हाला खरंच शरीराला डिटॉक्सची संधी द्यायची आहे, इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे मिळवायचे असतील आणि ॲसिडिटी, चक्कर किंवा अशक्तपणा टाळायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला उपवासातील 5 सर्वोत्तम पदार्थ, 5 महत्त्वाच्या टिप्स आणि दिवसभराचे योग्य टायमिंग सांगणार आहे, ज्यामुळे उपवासातही तुम्ही उत्साही राहाल आणि ॲसिडिटी आणि चक्कर टाळाल आणि शरीराला खऱ्या अर्थाने विश्रांती मिळेल. तर उपवासात हे 5 पदार्थ नक्की खा. मखाना, केळे, रताळे, राजगिरा किंवा वरई आणि ज्यांना चालत असेल त्यांना ताक किंवा दही. आहाराची योग्य टायमिंग काय असावे? तर सकाळी 7 ते 8, नंतर 10:30 ते 11, नंतर दुपारी 1 ते 2, संध्याकाळी 5 आणि सगळ्यात शेवटी रात्री 7:30 ते 8. पण लक्षात ठेवा, प्रत्येक 3 ते 4 तासांनी काहीतरी हलके खा. रिकाम्या पोटी चहा घेऊ नका. पुरेसे पाणी प्या. तळलेले आणि जास्त गोड पदार्थ मर्यादित ठेवा. चक्कर, अशक्तपणा किंवा वारंवार ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. यावेळी उपवास फक्त परंपरा म्हणून करू नका, तो विज्ञान समजून करा. शरीराला विश्रांती द्या, पचनसंस्थेला आराम द्या आणि योग्य पद्धतीने उपवासाचा खरा आरोग्यदायी फायदा मिळवा. जागरूक व्हा.